ओम काळेश्वरी ओम नमो भगवती आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. लग्न कराल तर लग्न करताना या लोकांशी लग्न कधीच करू नका. कारण लग्न म्हणजे आयुष्यभराचा, शेवटपर्यंतचा, मरणापर्यंतचा एकमेकांसोबत प्रेम आणि जिव्हाळ्याचा प्रवास, एकमेकांचं अतूट नातं म्हणजेच लग्न. आणि हे लग्न करत असताना थोडं थांबा, विचार करा. जर तुम्ही अशा या स्वभावाच्या लोकांबरोबर जर लग्न केलं, तर कदाचित तुम्ही जीवनामध्ये कधीच सुखी राहू शकत नाही. म्हणून लग्न करताना अशा काही चुका आहेत, की ज्या चुका आपण माणसं ओळखण्यासाठी, मुलगी असेल, मुलगा असेल, आपण किंवा आपल्या मुलीसाठी स्थळ पाहत असाल किंवा मुलासाठी स्थळ पाहत असाल, तर आपण या चुका किंवा करू नयेत किंवा अशा लोकांपासून आपण सावध राहणं गरजेचं आहे. अशा लोकांचा अशी लोकांची मुलगी किंवा मुलगा किंवा नवरा किंवा बायको, पती-पत्नी किंवा या लोकांबरोबर लग्न करणं शक्यतो टाळलेलंच चांगलं राहील. तर पाहूया आपण पहिला असा कोणता विषय आहे, की ज्याच्यामुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त होऊन आपल्याला आयुष्यभर पछतावा करावा लागेल, त्याच्यापेक्षा आपण अगोदरच त्या गोष्टीपासून सावध राहिलं पाहिजे. तर ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती. सत्य, विश्वास, संघर्ष आणि असेच काही जीवनाबद्दलचे मोटिव्हेशन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ज्या लोकांनी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण आपण सत्य आणि जीवनाचा मार्ग, जीवनाचा प्रवास, अध्यात्माबरोबर जीवन कसं जगायचं आणि त्याच्याही सल्ले आपण या व्हिडिओमार्फत देत आहोत. तर नक्कीच ज्या मुलांना, मुलींना लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी विशेष करून हा व्हिडिओ आहे. किंवा ज्यांच्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी लग्न करताय त्यांच्यासाठी ही विशेष व्हिडिओ आहे. ते जे 5 लोकं आहेत, त्या 5 लोकांबरोबर आपण लग्न करणं टाळलं पाहिजे. लग्न अशा लोकांबरोबर केलं नाही पाहिजे. तर पहिला जो पॉइंट बघूया आपण काय आहे, तर सतत आणि कडवट बोलणारा व्यक्ती. काय? जो व्यक्ती सतत कडवट बोलतो किंवा काय म्हणतात ना, रागीट स्वभावाचा असतो. मग काय वाटतं हो? जो पहिल्यांदाच आपण ज्याच्याकडे गेलोय, ज्याच्याकडे लग्न करायला गेलो किंवा तो जर कोणावरती हसकत-विसकत असेल किंवा तो राग येत असेल त्याला आपण बोललेल्या गोष्टीचा, तर काय वाटतं तुमच्याबरोबर संसार नीट करेल तो व्यक्ती? करेल का? नाही ना. त्याच्यामुळे मला सांगायचं आहे, की जो व्यक्ती रागीट आहे, ज्याला रागावरती कंट्रोल करता येत नाहीये, तो आयुष्यभर तुमच्यावरती राग-रागच करत बसेल ना. मग मला सांगा, की या रागीट व्यक्तीबरोबर संसार होऊ शकतो का? तर पहिली मुळात चुकी किंवा पहिला मुळात असा माणूस टाळा, की जो ज्या व्यक्तीला सतत राग येतो, सतत तो क्रोधित होतो, सतत त्याच्यामध्ये रागीटपणा आहे. तर पहिला व्यक्ती म्हणजे टाळायचं आपल्याला कोणता? तर राग येणारा असा व्यक्ती आपल्याला टाळायचा आहे. तर चला किंवा कडवट बोलणारा म्हणजेच राग येणारा. चला तर दुसरा असा कोणता व्यक्ती आहे, तर इतरांचा अपमान करणारा. इतरांचा जो व्यक्ती तुम्ही बघायला गेले, तो इतरांचा व्यक्ती आता तुम्ही मुलगा बघितला, मुलगी बघितला आणि तो कधी-कधी नाही का, "हे माझे घरचे असेच आहे, माझे घरचे ते तसेच आहेत." आणि पावलोपावली जर कोणत्या एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीचा आपल्यासमोर अपमान करत असेल, तर का नाही उद्या जाऊन जो तुमचा नवरा होणारा, जो तुमची बायको होणारी आहे, जर ती इतरांचा अपमान करत असेल, तर तुमचा अपमान करणार नाही का ती? करणार ना, साहजिकच आहे. मग काय तुम्ही लग्न केल्यानंतर पावलोपावली, पदोपदी, प्रत्येक क्षणाला त्याच्याकडनं अपमानच सहन करत बसणार का? आयुष्यभरासाठी तो अपमान करत राहणार आणि आयुष्यभर आपण त्या पश्चात्तापामध्ये आपण ते जीवन सहन करत असणार. त्यापेक्षा असा व्यक्ती
टाळायचा प्रयत्न करा किंवा अशा व्यक्तीबरोबर लग्न करू नये. ठीक आहे. सौंदर्याच्या मोहात पडू नका. काय? सौंदर्य. हो, मला बायको पाहिजे, गोरी पाहिजे, सुंदर पाहिजे. अहो, जर ती सुंदर बायको आहे, पण जी सुंदर बायको जर नवऱ्याला लाथा घालणारी असेल पुढे, तिला जर अन्न-भाकर बनवता येत नसेल, अन्न-पाणी बनवता येत नसेल, सासू-सासऱ्यांची सेवा करणारी नसेल, त्या सुंदरतेचा उपयोग काय? कारण तिच्याकडे संस्कार नाही. ती फक्त काय म्हणतात ना, लाली पावडर लावून ती फक्त सुंदर दिसते. जिला अन्नच बनवता येत नाही, ती आपल्याला सुखी काय ठेवणार ती? मग ती नुसत्या तिच्या गोऱ्यापणाला बघायचं त्या देखाव्याला? किंवा नवरा जरी चांगला असता तरी त्याला फक्त कामाधंद्याचा पत्ता नाही आणि हँडसम दिसतो. लय भारी बाई, केसाची स्टाईल लय भारी नवरा दिसतो. याला महत्व आहे का? त्याला जर कमवण्याची अक्कल नाहीये, त्याला काय म्हणतात ना, कवडी दमडी माहिती नाही त्याला. मग त्याच्या नुसत्या दिसण्यावरती काय जायचंय? तर मुळात म्हणजे दिखाव्यावरती जाऊ नका. दिखाव्यावरती गेले तर उपयोग नाहीये. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि ही चुकी टाळा, की फक्त नुसतं सौंदर्याकडे बघून किंवा चांगला दिसतोय म्हणून बघून बायको करणं किंवा नवरा करणं, हे सगळ्यात मोठं चुकीचं पाऊल आहे. चला, तर पुढचा असा कोणता व्यक्ती आहे, त्या व्यक्तीबरोबर आपण लग्न करू नये, जो व्यक्ती चांगल्या कामापासून दूर राहतो. आता चांगल्या कामापासून दूर राहतो म्हणजे काय? की जर घरामध्ये एखादा देवकार्य काढलं, तू बघ ना, तू कर ना, मला काही घेणं-देणं नाही. किंवा मग तो आपण घरामध्ये साधारणतः आपण एखादा देवीचा कुलाचार आहे आपल्या परड्या भरायला घेतल्या किंवा कुठली आरती करायचं घेतलं, गणपतीची आरती किंवा खंडोबाची आरती, कोणताही कार्यक्रम असेल, देवाधिकाचा असेल किंवा कोणचंही कार्य, लग्न कार्य असेल, कुठलंही कार्य असेल. तो जर घरातून बाहेर जात असेल, तो सतत घरातून बाहेर जात असेल, तो आपले देवदैवत मानत नसेल, धार्मिक विधीमध्ये पडत नसेल, तर त्या व्यक्तीमध्ये संस्कार आहेत हे कशावरनं? किती दिवस अशा व्यक्तीबरोबर संस्कार करणार? म्हणजे संसार करणार आपण? तर ज्याला देवाचा गंधच नाहीये, ज्याला धर्माचा गंध नाहीये, तो भक्तीचाच गंध नाहीये. चांगलं कामं जे करायचे त्या कामापासून तो दूर भटकतोय, दूर जातोय. मग चांगल्यापासून कामापासून दूर आहे म्हणल्यानंतर याच्या डोक्यात फक्त वाईटच कामं आहेत ना. याच्या डोक्यामध्ये वाईटच येणार. तो व्यक्ती जर चांगल्या कामामध्ये लांब जातोय म्हटल्यानंतर तुम्ही विचार करा, तुमचा संसार त्या व्यक्तीबरोबर सुखी होईल का? कारण तुम्ही एखादा चांगला विचार केला ना, आपल्याला काहीतरी कार्यक्रम करायचा आहे आणि जर समजा तुमचा नवरा त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत नसेल, कारण तुमच्या त्या सुखाच्या कार्यक्रमामध्ये, आनंदाच्या कार्यक्रमामध्ये जर सहभागी होत नसेल, तर असा नवरा काय कामाचा आणि अशी बायको काय कामाची? काहीच उपयोग नाही. तर अशा व्यक्तीपासून पण लांब राहणं हेच चांगलं आहे. ठीक आहे. तर आपण बघूया शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, की ज्याच्यापासून, ज्या लोकांपासून आपल्याला दूर राहायचंय. सतत तुम्हाला वारंवार खोटं बोलत असेल. आता लग्नाला एखादा आपण काय म्हणतात ना, एखाद्या मुलीला प्रपोज केला किंवा एखाद्या मुलाला लग्नाचा प्रपोज केला. त्यावेळेस "अरे, आपलं ना लय भारी आहे. एवढी जमीन आहे, एवढी गाडी आहे, एवढं घोडं आहे, एवढं बँक बॅलन्स आहे." काय आणि वास्तविक पाहता त्याच्याजवळ काहीच नसतं. मग कुठेतरी कालांतराने ते उघडीक येतं, की याच्याजवळ काहीच नाहीये, ढेकळं पण नाही. मग आपण काय करतो माहिती आहे तिथे? टेन्शन घेतो. मग तो एक खोटं बोलल्यानंतर तो दुसरं खोटं बोलायला जातो. तो दुसरं खोटं बोलल्यानंतर तिसरं खोटं बोलतं आणि आयुष्यभर आपण त्याच्याबरोबर संसार करत राहतो आणि तो खोट्यावर खोटं, खोट्यावर खोटं, खोट्यावर खोटं बोलत जातो. काय? त्याच्यामुळं अशा खोटारड्या लोकांबरोबर संसार करण्यापेक्षा तो संसार सोडून दिलेला चांगला. काय? आणि पहिलंच पारखून घ्या. कारण लग्नाचं नातं किंवा नवरा-बायकोचं नातं हे एक विश्वासाचं नातं असतं आणि ते मी आधीच सांगितलं तुम्हाला, की आयुष्यभर अखंडपणे एकमेकांच्या सानिध्यात, एकमेकांच्या सुखा-दुःखासाठी नवरा आणि बायको म्हणजे नुसतं नातं नाहीये. नवरा-बायकोचं. क्षणिक नवरा-बायकोचं नातं आहे, परंतु त्याच्या पलीकडचं जे नातं असतं, ते म्हणजे पहा, आपण ज्यावेळेस माहेरी असतो,
त्यावेळेस नवरा म्हणजे नवरा नसतो आपल्याला, आपण माहेरी असतो. पण त्यावेळेस आपल्याला भाऊ असतो. आपल्याहून मायेने डोक्यावरून हात फिरवणारा तो वडील आपल्या शिरावरती आपल्या पाठीशी उभा असतो. आपल्याला मायेनं, ममतेनं कुरवाळून जवळ घेणारी ती माई आपल्या जवळ असते. मग आपण लग्न झाल्यानंतर आपण ज्या घरामध्ये जातो, त्या घरामध्ये गेल्यानंतर या नवऱ्याची साथ ज्यावेळेस मिळते, कारण आपण अनोळखी घरामध्ये जातो आणि ज्यावेळेस त्या नवऱ्याची साथ मिळते, तर त्या नवऱ्याने सुद्धा त्या आपल्या आलेल्या पत्नीचं स्वागत एक नवऱ्याचं नातं सोडलं, तर एक बहिणीचं नातं लावणं सुद्धा गरजेचं आहे. कारण तिची रक्षा करणं, एक भाव तिची जशी रक्षा करतो, तसं त्या नवऱ्याने तिची रक्षा केली पाहिजे. जो बाप आपल्या लेकीचे हट्ट पुरवतो, त्या लेकीवरती संस्कार लावतो, त्या पद्धतीने त्या नवऱ्याने तिचे हट्ट पुरवले पाहिजेत. तिला मायेनं ज्या अपेक्षा आहेत तिच्या त्या पूर्ण केल्या पाहिजेत. आणि ज्यावेळेस तिचं दुखत असेल किंवा तिला काही अडचणी असतील, तर त्यावेळेस त्या नवऱ्यानं तिला मांडीवरती घेऊन किंवा तिला दवाखाना म्हणा किंवा काय म्हणतात ना, प्रेमाचा हात तिच्या डोक्यावरून फिरवला पाहिजे. कारण का? तर ती पूर्णपणे तिचा ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी तिला घडवलं, ते सर्व काही सोडून ती तिच्या नवऱ्याकडे येत असते. म्हणजे आपल्या घरी येत असते. म्हणून ह्या गोष्टी पुढे कोणाच्या आयुष्यामध्ये काय म्हणतात ना, घडू नये आणि जीवनभर त्या गोष्टीचा पश्चाताप करावा. म्हणून आत्ताच सावध व्हा आणि या गोष्टी फॉलो करा. नक्कीच तुम्हाला चांगला काय म्हणतात ना, नवरदेव आणि नवरी तुमच्या लग्नासाठी मिळेल. तर नक्कीच कसा हा व्हिडिओ वाटला? ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती आई राजाऊ देऊ दे, सदानंदीचा देऊ दे. नमस्कार. बाय बाय.